हे जे शेत आहे याच्यावरती आपण सर फवारा केलेला आहे का रेंटचा? नाही सर, अजून काही फवारा केलेला नाहीये, फक्त आपण परचेस केलेले आहे. बर, आता मग तुम्ही काय करणार, फवारा करणार आहे का याच्यावरती? याच्यानंतर आता आम्ही याच्यावरती फवारा करून बघणार आहे आणि मग रिझल्ट बघू कसं. बरं, ठीक आहे सर. हे आपण जे 10 दिवसापूर्वी तुम्हाला हे औषध दिलं होतं, आपण ह्या मिरच्यांवरती फवारलं होतं, तर याच्या बाबतीत तुम्हाला काय रिझल्ट आला? तर आपण गेल्या 10 दिवसापूर्वी आम्ही आपला जो प्लॉट आहे याच्यावरती औषध फवारलं होतं. तर आपल्याला असा रिझल्ट आलेला आहे, आपल्या ज्या मिरची पूर्ण पानं जे आहे ते वरतून गोळा होऊन गेले होते आणि जी ग्रोथ आहे आपल्या मिरची ती एकदम पूर्णपणे थांबलेली होती. म्हणजे भरपूर औषध आम्ही बाकीच्या कंपन्यांचे मारून बघितले पण आम्हाला काही रिझल्ट आला नाही आणि जी ग्रोथ होती ती काही वाढत नव्हती. याची फुलकळी वाढली का असं तुम्हाला हो, हो, वाटतंय का? याच्या ग्रोथ सोबतच फुलकळी इतकी वाढलेली आहे का त्याला आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी फुलकळीचं प्रमाण देखील फार वाढलेलं आहे आणि ग्रोथ पण फार वाढलेली आहे. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे माझं, आपण जे आता शेतकरी कसं आहे, प्रत्येक औषध घेऊन बघतो विविध कंपन्यांचे, तर त्याच्यामध्ये कोणाला रिझल्ट येतो कोणाला येत नाही आणि याच्यात पैसे जास्त वायफळ जातात. तर आपल्या शेतमालाला भाव त्याप्रमाणे राहत नाही आणि आपला खर्च जास्त होऊन जातो. तर त्यासाठी आपण जर रेंटस कंपनीत जर हे औषध फवारणी केलं तर आपल्याला एकदम प्रकारे रिझल्ट पण भेटतो, फुलकळी भेटते, ग्रोथ होते आणि सर्व गोष्टी म्हणजे खर्च पण कमी लागतो. म्हणजे रेंटस कंपनी विषयी तुम्ही अगदी खुश आहात? खुश खुश, एकच नंबर. आम्हाला या म्हणजे बाकीचं औषध मारायचंच काम आलं नाही सर आजपर्यंत. धन्यवाद सर.